आमच्या त्या विंगला धक्का लागला आणि ती विंग सेट सकट कोसळली. आणि त्यानंतर जेव्हा लाईट लागला तेव्हा मी नव्हेच असा स्टँड घेऊन मानसी इतका आवरेपणा असं करून सगळं तिच्यावर किस्सा लक्षात आहे माझ्या. एवढ्या निर्मल मनाने निस्वार्थपणे जर का काही उद्देशासाठी काम करतो तर 100% ते साध्य झाल्याशिवाय होणार नाही. पण अजून तेवढं आम्ही निस्वार्थ सेवा वगैरे घडणं, अजून माणूस म्हणून काही गोष्टी आहेत ना जरा गडबड होते, पण ती शुद्ध करून गेला आम्हाला. हा वरचा पण बघतो ना सर, ते प्रयत्न जर का निर्मल असतील तर तो यश येणं हे स्वाभाविकच आहे. फक्त वेळेची किंमत आहे किती म्हणूनच टिकलोय आतापर्यंत, कारण उद्देश चांगला आहे. तुमच्याकडे एनर्जी दिली आहे तर तिला आपोआप कुठे कन्झ्युम करायची याची योग्य दिशा मिळणार जर तुम्ही योग्य ठिकाणी शांत बसण्याची, तुमचा आनंद कुठे शोधण्याची प्रॅक्टिस केली तर. सो मी एकच सांगेन, ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्यांच्याकडे पोटेन्शियल नाही आहे, मी एकच सांगेन, फक्त रोज 10 मिनटं ते 15 मिनटं शांत बसा. सो मला जर कळलं की माझ्यामध्ये एवढे सगळे दोष आहे आणि ते जर मी नॅचरल वेने जाण्यापेक्षा सुद्धा जर प्रयत्नपूर्वक काढून टाकले तर मी स्पिरिच्युअल प्रॅक्टिशनर असणार आहे. त्यामुळे माझ्यामध्ये बदल घडणारच. सो असं घडलं, त्यात काही विशेष नाही आहे. मग त्याच्यात एकच गोष्ट आहे की मला शांतता मिळाली, मी गिल्टपासून फ्री झालो. आता मला थर्ड पर्स्पेक्टिव्हमध्ये बघून गोष्टी जाणवतात. स्वतःला मी छान कंट्रोल करू शकतो, कोणी मला कंट्रोल करण्यापेक्षा सुद्धा. सो आय एम हॅपी. सो मला पीसफुल झोप लागते. अल्टिमेट एम माझ्यामध्ये तोच आहे की हॅपीनेस. आपण काय केलं नाही हॅपी राहतो. खूप मस्त सरायचं आन्सर दिलं. सक्सेस, फेम आणि स्ट्रेस हे एकत्र येतं जेव्हा माणूस या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा हँडल करता? चला म्हणजे काय माहिती आहे का की मी याच्याच अडकत बसलो पसाऱ्यामध्ये. पण मूळ जे काम होतं ते काम मी एन्जॉयच करू शकत नव्हतं. तसंच होतं, मी जेव्हा माझं काम एन्जॉय केलं ते काम लोकांना आवडणारच ना. जर मला आवडते लोकांना आवडणारच ना, कारण लोकांना याच्यामध्ये मोकळा, छान, एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह दिसणार आहे. पण होतं काय, हा जो पसारा वाढतो ना याच्यामुळे आपणच ना आपली एनर्जी सगळीकडे स्कॅटर्ड करून टाकतो. खूप सिरियल सीट होत्या तरी पण का बरं तरी झोप लागत नव्हती, काहीतरी खुणावत होतं. ते होतं आमच्या गोदावरी आईचं काम, तिला प्रवाहित करण्याचं काम. आणि ते जेव्हा सुरू केलं त्या अनुषंगाने आम्ही झाडं लावायला सुरुवात केली, तिच्या खोऱ्यामध्ये लोकांशी भेटायला बोलायला सुरुवात केली, समाधान मिळत गेलं. एक कुंड रिचार्ज केलं, त्याच्यामध्ये पाणी आलं. काय याचं टार्गेट काय? याचं टार्गेट एकच आहे, गोदावरी आई अविरल, निर्मल, 12 मास वाहती राहायला पाहिजे. ज्या नदीच्या किनारी आपली संस्कृती बसली तिला आज आपण संपवून टाकलं आहे. जिने तुम्हाला दिलंय, तुम्ही तिच्या मुळावर जर उठलात तर तुम्हाला ठेवणार आहे का? शक्यच नाही ना. तुम्ही आज बसलेले आहात, आयफोन घेता आहात, गाडी घेता आहात, एक पूर येऊ द्या. पण जेव्हा मी ते काम पण करतो मला कळतं की अरे बापरे, ही लिंक इथे जोडायची होती म्हणून हे मध्ये आलेली गोष्ट आहे. सो त्याच्यामुळे उशीर झाला असेल, काय एक्स्ट्रा तुम्हाला श्रम करावे लागले असतील तर मी त्याचा त्रास करून घेत नाही. लेट गो. सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे. मग लोक चिडतील का, कामाची वेळ आली लोकांना, त्याचीही जबाबदारी तीच एनर्जी घेते ज्याने ते काम पाठवलेलं असतं. करून बघा, एक्सपेरिमेंट आहे पण सक्सेसफुल. इफ यू वॉन्ट अन ॲक्टर, तुम्ही कोणत्या फिल्ममध्ये असता? वकीलच करतो. वकील ॲक्टर. कॅमेरा समोरचा चिन्ह आणि रिअल लाईफ मधला चिन्ह किती वेगळे? फारसा काही फरक नाही आहे. ऑलमोस्ट. वाव, दॅट्स ग्रेट सर. नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे तुमचं द लाइटनिंग स्टोअर बाय श्रीम इलेक्ट्रिकल्समध्ये. आज आपल्याला लाभले एकदम खास पाहुणे, ज्यांचं नाव आहे मोठं पण त्यांचे विचार आहेत त्याहून मोठे. हे फक्त एक ॲक्टर नाही तर समाजासाठी काम करणारे एक रिअल हिरो आहे. तर जास्त वेळ न घेता मी स्वागत करतो द ग्रेट चिन्मय उदगीरकर सरांचं. थँक्यू सो मच. ग्रेट वगैरे काही नाही. थँक्यू सो मच. तर काय सांगाल सर, सगळ्यात एक बेसिक आणि कॉमन क्वेश्चन की तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला? नाही, जसा प्रत्येक ॲक्टरचा होतो त्याप्रमाणे ॲक्टरचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे सगळ्या बाललीला ज्या होत्या आमच्या या अशाच ॲक्टिंगच्या अनुषंगाच्या होत्या. उत्तम खोटं बोलणं, खोड्या काढणं आणि त्यावर आपण निरपराध आहोत असा अभिनय करणं, आईवडिलांना फसवण्याची कामं करणं, अशा सगळ्या गोष्टी आम्ही लहानपणापासून केलं. तर त्यामुळे आम्ही ॲक्टिंग उत्तम करायचो. फक्त आईवडिलांनी ते ओळखलं की अरे हा जो असा प्रकारचा मुलगा याला आपण प्लॅटफॉर्म, स्टेज दिलं पाहिजे कॅमेराचं किंवा आपल्या ड्रामाचं.
आणि मग त्या अनुषंगाने तो प्रवास सगळा सुरू झाला. मग रिॲलिटी शो झाला, मग आम्ही सिरियलमध्ये काम करायला लागलो, मग सिनेमे केले. हे सगळं करता करता ॲक्टिंगचा प्रवास जो आहे तो सुरू झाला. मग असं साधारण वयाचा कोणत्या एजला तुम्हाला जाणवलं की आपण ॲक्टिंगमध्ये खूप काही चांगल्या पद्धतीने करू शकतो? मला तसं बघितलं ना तर आता एक खूप मोठ्या स्टारचा इंटरव्ह्यू झाला होता, त्यांना कसं खूप लहानपणीच कळलं होतं की ते ॲक्टिंग करू शकतो. तसंच होतं, मला पण खूप लहानपणीच कळलं होतं की मी ॲक्टिंग करू शकतो, पण ॲक्टिंगच करायची आहे हे मात्र मला माझ्या फर्स्ट इयरला कळलं. मला वकिलीचं शिक्षण मी घेत होतो आणि वकिली करायची होती, पण मग मला असं वाटलं की अरे कोर्टामध्ये ॲक्टिंग करण्यापेक्षा आणि गुन्हेगारांची बाजू घेऊन ॲक्टिंग करून त्यांना सोडवण्यापेक्षा आपण स्क्रीनवरती ॲक्टिंग करूया, त्याचे पैसे जास्त गिल्ट पण नसतं. मग मी ते करायला लागलो. मग तुम्ही वकिली प्रॅक्टिस केलीच नाही डायरेक्ट? मी वकिलीची प्रॅक्टिस केलीच नाही आणि मग मी नाटकातच कामं करत होतो. मग त्याप्रमाणे मी जसं मी एज्युकेशन केलं, पूर्ण घेतलं, तसं मी मुंबईत जाऊन स्ट्रगल असं करायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे फार स्ट्रगल करावा लागला नाही, लगेचच सिरियल मिळाली. पण म्हणजे याचा अर्थ आपण खूप भारी आहोत का? तसं नाही आहे. तर नियतीने वेगळा स्ट्रगल मांडलेला असतो. ज्यांना लवकर काम मिळतं, ज्यांना लवकर यश मिळतं, त्यांना यश टिकवण्यासाठीचा वेगळा स्ट्रगल करावा लागतो. एक्झॅक्टली. आणि तो स्ट्रगल हा प्रत्येकाचा वेगळा असतो, त्यात चॅलेंजेस वेगळे असतात, तो स्क्रिप्टेड नसतो, त्यामुळे तो प्रत्येकाला बॉम्ब असतो. तर त्या स्फोटातून तुम्हाला जावंच लागतं. त्यातून तुमची स्वतःची एक वेगळी स्क्रिप्ट बनत असते तुमच्या आयुष्याची. तशी काहीतरी गंमत जम्मत आहे. माझा त्याला लागूनच नेक्स्ट क्वेश्चन होता की ॲक्टिंग फील्ड ही खूप ग्लॅमरस आहे, पण त्याच्यासोबत येतं त्याचा स्ट्रगल पण होतो. तर असा कुठला पार्ट तुमच्या लाईफमध्ये आला की जिथं तुम्ही ऑलमोस्ट गिव्हअप करणार की नाही माझ्यासाठी हे काही होणार नाही आहे किंवा मी ॲक्टिंग नाही करू शकत आहे, असं काही? प्रत्येकच रोल जेव्हा आपण करायला सुरुवात करतो, म्हणजे मी करायला सुरुवात करतो, तर मला माहिती नाही माझ्यातला प्रॉब्लेम असेल कदाचित. मला असं वाटतं की मी हा करूच नाही, मला जमतच नाही आहे. आणि मग ते फ्रस्ट्रेशन एवढं वाढतं की अरे फील्ड सोडावं की काय, इथपर्यंत ते येतं. याचं कारण असं आहे की आपणच आपल्या काही धारणा असतात स्वतःबद्दलच्या, किंवा आपण आपला जो रोल असतो त्या रोलला घेऊन काहीतरी आपणच ठरवलेलं असतं की अशा प्रकारे गेलं असलं पाहिजे किंवा जायला पाहिजे, आणि शोधायचा आपण प्रयत्न करत असतो, तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न करत असतो. आणि जर ते लवकर सापडत नसेल ना तर मग तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतं. असं मला बऱ्याच काळ येत होतं. त्यामुळे प्रत्येक नवीन रोल करताना, प्रोजेक्ट करताना मला असं वाटायचं की मलाकडून होत नाही, मी सोडून दिलं पाहिजे, कारण माझ्या स्वतःच्या काहीतरी वेगळ्या अपेक्षा होत्या. बरोबर. हा माझा मूर्खपणा असेल कदाचित, तो स्वतः मला त्या फुलफिल करता येत नसतील कदाचित. पण आता ते मी थांबवलेलं आहे, म्हणजे याच्यावर मी आता ओव्हरकम केलं आहे. आता असं काही मला वाटत नाही. पण हे जे तू म्हणतोस हे मला माझ्या प्रत्येक रोलच्या वेळेस वाटलेलं आहे. क्या बात आहे सर. आणि एवढं जेन्युइनली तुम्ही ते ॲक्सेप्ट करताय आणि सांगताय, ही खरंच मोठी गोष्ट आहे. इथे ॲक्टिंग नाही करायची ना, कारण इथे खरंच बोलायचं. पुढच्या प्रश्नाकडे मी येतो सर. ही रिजेक्शन आणि क्रिटिसिझम हे दोघे ॲक्टिंगवरचे महत्त्वाचे भाग आहेत, तर याला तुम्ही मेंटली कसं टॅकल करता? मी ॲक्च्युली लोकांच्या रिजेक्शनवर आणि त्यांच्या स्वीकारण्यावरती कधी गेलोच नाही. मी तुला म्हटलं माझा स्वतःचा स्ट्रगल खूप जास्त होता. हे बघ, मला सुरुवातीला फास्ट बोलण्याचा प्रॉब्लेम होता, मला शब्द अडखळण्याचा प्रॉब्लेम होता. मग त्याच्यावरती काय करायचं, तर मी काही डॉक्टर्सला कन्सल्ट केलं. ते मला म्हणाले की तो विचारांचा वेग जास्त आहे, त्यामुळे तुझ्या बोलण्याच्या वेगाला तो जो वेग आहे तो क्लॅश करतो, म्हणून तुला असा प्रॉब्लेम होतो. मग काय एन्झायटी वगैरे इश्यू आहे का वगैरे काय, अशा सगळ्या गोष्टींचा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला. तर तसं नव्हतं. मग मला कळलं की ज्याला आपलं सॉफ्टवेअर एकदम भारी असलं पाहिजे, आतलं सॉफ्टवेअर हे खूप चांगलं असलं पाहिजे, त्यावरती आपण काम करायला सुरुवात करूया. आणि मग ते काम करायला सुरुवात करायला लागल्यानंतर आपण आपल्या पुढे उघडेच पडतो ना. हो, आपल्याला आपल्या बुद्धीला कळतं ना की आपलं आतमध्ये कसं आहे सगळं, मन अंतर्मन कसं आहे, ते सगळ्या गोष्टी कळायला लागतात ना. बस मग त्याच्याकडे फक्त तुम्हाला साक्षी भावाने, जास्त स्पिरिच्युअल नको व्हायला, त्याच्याकडे फक्त आपल्याला थर्ड पर्सन म्हणून बघता आलं पाहिजे. तसं झालं की मग तुम्हाला कसलं बर्डन येत नाही आणि तुम्ही खूप आरामात वेळ घेऊन सरावाने तुमचा एक एक दोष छान बाजूला काढू शकता. काय वाटतं सर, आज एवढ्या म्हणजे चांगल्या लेवलला पोहोचल्यानंतर मराठी इंडस्ट्री आज बदलते, तुम्हाला काय वाटतं? कंटेंट आणि ऑडियन्स दोघंही मॅच्युअर होत आहेत का? 100% होत आहेत. जग तुमच्या एका पामवरती आलं आहे ना. हो, त्यामुळे मी एकाच क्लिकवरती बॅटमॅन जो क्रिस्टोफर नोलनचा आहे तोही बघू शकतो आणि आपला मालेगावचा सुपरमॅन पण बघू शकतो. सो कॉन्टेंटमध्ये जो डिफरन्स आहे तो फक्त एका क्लिकचाच उरलेला आहे. त्यामुळे ऑडियन्स खूप छान समृद्ध होत आहे, त्यांना कळत आहे. मे बी त्यांना ते मांडता येत नसेल, खूप शब्दात उत्तम बोलून दाखवता येत असेल, पण त्यांची प्राज्ञा जी आहे ना
म्हणजे कॉन्शियस लेवल जे आहे ना ते खूप छान ॲब्झॉर्ब करून समृद्ध होतं आहे. सो तुम्हाला चांगलं जे आहे तेच द्यावं लागणार. चांगलं म्हणजे जे आतमध्ये तुम्हाला अपील होईल, जे टचिंग असेल ते. सो इथून पुढे सगळा जो कॉन्टेंट आहे हा खूप छान छान येणार आहे. त्यामुळे मराठीमध्ये तर आपण साहित्याच्या दृष्टीने इतके समृद्ध आहोत, इतक्या असंख्य शतकांची आपल्याकडे संत परंपरा आहे, इतक्या वर्षांची इतकं साहित्य आहे आपल्याकडे. त्यामुळे बघितलं का की मराठीमध्ये स्टार सिस्टीमपेक्षा सुद्धा कॉन्टेंट हा खरा हिरो आहे. जर तुमचा चांगला कॉन्टेंट असेल ना तर तुमचा सिनेमा, तुमचं प्रोडक्ट, तुमचं काही पथनाट्य, स्टेजवरचं नाट्य, एखादी ॲड ही चालणारच. आणि म्हणून तर प्रभावळकर सरांचा दशावतार आजही इतका चांगला गल्ला करून गेला वयाच्या इतक्याव्या वर्षीसुद्धा, कारण कॉन्टेंट खूप स्ट्रॉंग होता. अर्थात सर तर ग्रेटच आहे, तो मुद्दाच काही विषयच नाही. तर हे जे आहे ना मराठी प्रेक्षक आधीपासून समृद्धच होता, कारण त्याच्यावरती समृद्ध साहित्याचे संस्कार आहेत. फक्त आता ती मांडण्याची पद्धत जी आहे ना, टेक्निक जी आहे ना ती समृद्ध होते आहे आणि ती होणार. क्या बात आहे सर, खूप भारी वाटलं तुमचा आन्सर ऐकून. एखादा असा अविस्मरणीय किस्सा जो तुम्हाला शूटिंग दरम्यान किंवा काम करताना जो कायम लक्षात राहील तुमच्या? मी शूटिंगचं काय सांगत नाही, आमच्या नाटकाच्या काळात जातो, डायरेक्ट एकदम लहानपणी जातो. तेव्हा एक चिन्मय आहे तरी कुठे नावाचं नाटक आम्ही करत होतो. चिन्मयचं काम मीच करत होतो. तर त्याच्यामध्ये मानसी जोशी नावाची माझी बहीण हे पात्र करणारी एक मुलगी होती. झालं काय तर त्या किडनॅपर मला किडनॅप करतात आणि मला खायला वडापाव देतात. आणि मी श्रीमंत घरचा मुलगा असतो, त्याच्यामुळे मी म्हणतो की नाही मला वडापाव नाही, मला पिझ्झाच खायचा. तर ते आग्रह वगैरे करून, फोर्स वगैरे करून मला भरवायचा प्रयत्न करतात. तर मी त्यांची तेव्हा नाकीनं वाढतो आणि खूप दंगा करतो. असं म्हणून इंटरवल होतो की त्यांची फजिती झाली, व तिथे ब्लॅकआउट होतं, सॉरी ते ब्लॅकआउट झाला. आणि तो वडापाव जो होता ना तिथे पडलेला होता. तर साला स्टेजवरती तर आम्ही नाटक केलं की आम्हाला खायचं नाही, पण म्हटलं वडापाव सुटता कामा नये. कृष्णाईचा वडापाव होता नाशिकचा. तर मी आणि मानसी जी विंगेत होती आम्ही एकत्रच धावलो वडापाव घ्यायच्या हेतूने. आणि त्याच्यात आमच्या त्या विंगला धक्का लागला आणि ती विंग सेट सकट कोसळली. आणि त्यानंतर जेव्हा लाईट लागला तेव्हा मी नव्हेच असा स्टँड घेऊन मानसी इतका हवरेपणा असं करून सगळं तिच्यावर हा किस्सा लक्षात आहे माझ्या. मग तुम्ही कुठला प्रसंग जास्त एन्जॉय करता? आज ऑन कॅमेरा किंवा ऑन स्क्रीन शूटिंग करतो ते का ते थिएटरचे दिवस? मी सगळे जिथे कुठे ॲक्टिंग आहे ते सगळं एन्जॉय करतो. कारण आता प्लॅटफॉर्मचं असं काही उरलेलं नाही. एकदा तुम्हाला 3-4 प्लॅटफॉर्मचं बेसिक टेक्निक कळलं की तुम्ही तुमचं काम एन्जॉय करायला लागतात. सुदैवानं त्या आता प्रोसेसमध्ये मी आहे, अलीकडे जमायला लागलं. थोडा एक ऑफ बीट क्वेश्चन घेतो सर. असं तुम्ही अनेक वेळा बोललात की तुम्ही स्पिरिच्युअली खूप तुमचं आयुष्य बदललं आहे स्पिरिच्युअलिटीमुळे. तर तुमच्यासाठी स्पिरिच्युअलिटी काय आहे? प्रत्येकाचंच आयुष्य बदलून जातं स्पिरिच्युअलिटी. एव्हरी वन इज स्पिरिच्युअल, कारण त्याच्यामध्ये स्पिरिट आहे ना. बरोबर, प्रत्येकात सोल आहे, त्यामुळे तो स्पिरिच्युअल आहेच ना. इट्स जस्ट डॅट काही लोक ते टॅग लावून घेतात, काही लोक तो टॅग लावून घेत नाही. नास्तिकमध्ये पण आस्तिक आहेच ना, त्यातलीच गोष्ट आहे. सो मला असं वाटतं की आपण जगत असताना वातावरण आणि आपलं आतलं वातावरण या दोन्ही गोष्टी संबंधित असल्यामुळे बदल हा होतोच होतो. प्रत्येकजण मॅच्युअर्ड होतो, प्रत्येक सोल हा इव्हॉल्व्ह होतोच होतो. फक्त काय आहे की ज्याला कळतं की माझ्यामध्ये हे चुकीचं आहे आणि मी नैसर्गिक वेगाने न जाता मी स्वतः प्रयत्न करून ते दोष काढून टाकतो, तेव्हा त्याला स्पिरिच्युअल प्रॅक्टिशनर म्हणतात. सो मला जर कळलं की माझ्यामध्ये एवढे सगळे दोष आहे आणि ते जर मी नॅचरल वेने जाण्यापेक्षा सुद्धा जर प्रयत्नपूर्वक काढून टाकले तर मी स्पिरिच्युअल प्रॅक्टिशनर असणार आहे ना. तर त्यामुळे माझ्यामध्ये बदल घडणारच. सो असं घडलं, त्यात काही विशेष नाही आहे. मग त्याच्यात एकच गोष्ट आहे की मला शांतता मिळाली, मी गिल्टपासून फ्री झालो. आता मला थर्ड पर्स्पेक्टिव्हमध्ये बघून गोष्टी जाणवतात. स्वतःला मी छान कंट्रोल करू शकतो, कोणी मला कंट्रोल करण्यापेक्षा सुद्धा. सो आय एम हॅपी. सो मला पीसफुल झोप लागते. किंवा दुसऱ्याला काय वाटेल म्हणून आपण. सो माझा हॅपीनेस इंडेक्स वाढला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे तुमच्या त्या व्यवहाराच्या भाषेमध्ये किंवा शेअर्सच्या भाषेमध्ये तो माझा वाढलेला आहे. आणि तो एक अल्टिमेट एम तोच आहे ना सगळ्यांचा. एवढे काम करतोय, काय पैसा कमवतोय, नाव फेम. मी एका खूप मोठ्या बिल्डरला भेटलो होतो. त्यांचे आज 3-4 हजार करोडचे देशाविदेशात त्यांचे प्रोजेक्ट्स चाललेले आहेत.
आणि मी नाव पण घेतो, अशोक सर कटारिया खूप मोठे बिल्डर आहेत, अशोका बिल्डकॉनचे खूप मोठे, सगळ्यांचे आदर्श आहेत ते. तर त्यांचा एक इंटरव्ह्यू घेताना त्यांनी मला सांगितलं होतं की चिन्मयनं मी 55-60 वर्ष दगड माटी विटा यांच्यामध्ये मी होतो, आता मला माझं आयुष्य एन्जॉय करायचं. आणि म्हणून त्यांनी ऑर्केस्ट्रा सुरू केला, ओके, ज्यात त्यांचे मित्र ते गातात आणि ते शो करतात प्रॉपर. सो अरबपती माणसाला आनंद कुठे मिळतोय? स्टेजवरती गाणं गाताना. तर हेच आहे ना. सो ते तुम्ही ओळखा, तुमच्या त्याप्रमाणे बदल करा. तो समजणं सगळ्यात मोठा पॉईंट आहे. कमाल होऊन जातं सगळं. ज्याला तो एखादा 20 वर्षाचा असताना समजला, एक्झॅक्टली, आणि कोणाला 60 वर्ष असताना कळत नाही. हो बरोबर. अल्टिमेट एम माझ्यामध्ये तोच आहे की हॅपीनेस, आपण काय केलं नाही हॅपी राहतो. एक्झॅक्टली. खूप मस्त सर याचं आन्सर दिलं. सक्सेस, फेम आणि स्ट्रेस हे एकत्र येतं जेव्हा माणूस सक्सेस होतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा हँडल करतात सर? सक्सेस, फेम, स्ट्रेस या सगळ्याचं मूळ एकाच ठिकाणी आहे. सगळ्याची जननी एकच आहे, तुमची इच्छा. तिन्ही तुमच्या इच्छेवर डिपेंडंट आहेत. जर मी समज केलं की मला नाही सक्सेस मिळवायचं पण मला काम करायचं, मला स्ट्रेस येणार आहे का? नाही. मी माझं स्वतःला स्वीकारलं की हो मी असाच आहे. जसं आपल्याकडे रणवीर सिंग जी आहेत की ते म्हणतात एकदम एनर्जेटिक असतात, ते बोल एकदम काय विचार फार करत नाही, त्यांची इमेज आहे. तसे नसतील कदाचित, ते स्वतःला स्वीकारलंय त्यांनी. मग त्यांना दडपण असणार आहे का? म्हणजे आपल्याला तर दिसत नाही ना, आपल्याला वाटतं ना त्यांना असेल दडपण असं. सो या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, तुमची इच्छा. या इच्छेला तुम्हाला मॅनिप्युलेट करता आलं की तिन्ही गोष्टी आहे काय नाही काय फरक पडतो. काय बात आहे सर. मेन कन्सर्न एकच आहे की आपण प्रत्येक ॲज अ ह्युमन बिंग म्हणून आपली इच्छा असते की आपण एखाद्या गोष्टीच्या मागे पळतो, ती अचीव झाली की आपली इच्छा अजून वाढतात, ती अचीव झाली की अजून मोठ्या कामाच्या मागे पळतो. हां, तर मग त्याला डिझायर्ड कशा कंट्रोल करू शकतो? मग आपण काय वाटतं की काय याचा बेस कसा हँडल करता येईल? याचं कारण म्हणजे सेमच आहे की या इच्छेमुळे मला त्रास होतोय का, मला अस्वस्थ वाटतंय का, मला एन्झायटी होते का? जर होत असेल नको ठेवू इच्छा, सोपवून दे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन पण तेच म्हणतं, तुम्हाला इच्छा निर्माण झाली ना, त्या इच्छेकडे बघा, त्या इच्छेला इव्हॅल्युएट करा आणि लेट गो करा. तसंच आहे ना, तुम्हाला शेवटी लेट गोच करावं लागणार आहे. हो मला इच्छा झाली, ओके, मी ते इव्हॅल्युएट केली, होईल तर होईल, नाही तर नाही होणार. आत्ता ती इच्छा पूर्ण होत तरी मी छानच आहे की नाही, उभा आहे माझ्या 2 पायांवरती, धडधाकट आहे मी, हृदय माझं स्पंदन करते, भूक लागते, मी आत्ता खाऊन आलो आहे, चहा घेतलेला आहे, चांगलं आहे, दॅट्स इट. सो ती इच्छा नाही पूर्ण झाली म्हणून आत्ता मला काही फरक पडतो आहे का माझ्या वस्तुमानामध्ये, व्यक्तित्वामध्ये, माझ्या ॲटमॉस्फिअरमध्ये? नाही ना. मला असंच तर राहायचं आहे. आणि हेच तर आपलं अध्यात्म शिकवतं ना, केव्हाही स्वतःला स्वीकार आहे तसेच राहा. तसंच आहे. त्यामुळे ती इच्छा तुम्हाला येणार, कारण तुमच्याकडे मन आहे, तुमच्याकडे विचार आहे, तुमच्याकडे बुद्धी आहे. सो प्रत्येक दृश्यावरती या गोष्टींची प्रोसेस होऊन तुमची इच्छेची निर्मिती होणार. बघा, त्या इच्छेकडे बघा आणि सोडून द्या, दॅट्स इट. होईल तेव्हा होईल. तीच एनर्जी असते ना. आपण जेव्हा ती लेट गो खूप छान करतो तेव्हा ती एनर्जी युनिवर्समध्ये जाऊन मला अट्रॅक्शन काम करतं आणि मग ते येतं आपल्या आयुष्यात घडतं. त्यात अडकून पडलं तर नाही होणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादंच रोप लावलं, तुम्ही रोज त्याचं मूळ उघडून बघणार नाही ना की ते किती वाढते काय. लावलं सोडून द्या, उसको हाल पे छोड दो, वो बढेगा. पाणी टाकायचं काम करतो, पॉझिटिव्हली सोडा, दॅट्स इट. म्हणजे किती काही गोष्टी सिम्पल आहे पण आपण त्याला कॉम्प्लेक्स करून ठेवतो आणि अननेसेसरी स्ट्रेस आपणच कॉम्प्लेक्स केलेलं आहे सगळं. त्याच्यामुळे अशी परत हेच आहे, बुद्धी, मन. आता तुमच्या बोलण्यातून कळतं सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शनवर काम पण करत असाल, प्रॅक्टिसही करत असाल. एखादा एक्सपिरियन्स की जो तुम्हाला... मी काही प्रॅक्टिस वगैरे केलेलं नाही आहे, मी खरं सांगतो, मी काही प्रॅक्टिस वगैरे केलेलं नाही आहे. हे ओघाने तुम्हाला कळतं की अरे ही माझी इच्छा होती पण मी त्या इच्छेच्या पाठीमागे लागलो असते म्हणून ती पूर्ण झाली. बघ ना, तुम्हाला नेमकी कुठली पोरगी पटते? साईड हिरोईन जिला पटवायचं ती पटत नाही, तिची मैत्रीण पटते, म्हणजे तुम्हाला घंटा इंटरेस्ट असतो. पण मग सर, एवढं या ग्लॅमरस फील्डमध्ये असताना जनरली सक्सेस आल्यानंतर मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये आपण बघतो की ते जो रूट कॉज आहे तो विसरून लाईफमध्ये कुठेतरी भटकून जातात. मग तुम्हाला तो टर्निंग पॉईंट कुठे होता की या सगळ्या रूट आपल्या व्हॅल्यूशी तुम्ही कनेक्टेड आहे? म्हणजे मला हे खूप विशेष आणि चांगलं वाटतं की एवढ्या गोष्टींना तुम्ही कनेक्टेड, एवढं प्युअरली तुम्ही या गोष्टींकडे बघता. तर मग तो टर्निंग पॉईंट तसा काय होता?
एकच गोष्ट होती की हे सगळं मला जे मिळतं आहे, आता त्यावेळेस मी माझ्या 3ही सिरियल सुपरहिट गेल्या आणि मला खूप त्यावेळेस चांगल्या चांगल्या ऑफर्स होत्या, खूप लोक ओळखायचे, खूप गोष्टी करायच्या. पण तरी करून म्हटलं रे मला सर रात्री छान झोप का बरं येत नाही आहे, मला टेन्शन का बरं येतं आहे. म्हणजे आज माझ्या 200 लोकांनी सेल्फी काढला, मला असा का विचार येतो की उद्या हे 500 लोकांनी काढला पाहिजे बरं का. इंस्टाग्रामवरचं अकाउंट सुरू केलं, अरे मग याचे फॉलोअर्स वाढले पाहिजे यार, त्याचे फॉलोअर्स फार जास्त आहे, तो तर व्हिलनचं काम करतो तरी पण त्याला लोक का बरं एवढं लाईक्स करत आहेत. चला म्हणजे काय माहिती आहे का की मी याच्याच अडकत बसलो पसाऱ्यामध्ये. पण मूळ जे काम होतं ते काम मी एन्जॉयच करू शकत नव्हतो. तसंच होतं, मी जेव्हा माझं काम एन्जॉय केलं ते काम लोकांना आवडणारच ना. जर मला आवडते तर लोकांना आवडणारच ना, कारण लोकांना याच्यामध्ये मोकळा, छान, एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह दिसणार आहे. पण होतं काय, हा जो पसारा वाढतो ना याच्यामुळे आपणच ना आपली एनर्जी सगळीकडे स्कॅटर्ड करून टाकतो आणि त्यामुळे आपल्यालाच कोअरला आनंद मिळत नाही. सो हे मी थांबवून टाकलं. ती रात्रीची झोप मी महत्त्वाची समजली. समाधान कुठे मिळतं आहे तर मला कळलं, फार लोकांनी मला ओळखलं, माझ्या फार सिरियल्स हिट झाल्या. काय होणार त्याच्याने, 10 वर्षानंतर सगळं नसणार आहे. 4 नवीन पोरं येतील, ते 4 नवीन पोरं चांगली सिरियल करून ते हिट होतील, तेव्हा लोक तुमच्याकडे पाठीमागे नाही धावणार आहे. स्वीकारलं तर त्रास कशाला यायचा. मग तुम्हाला आत्ता कशात समाधान मिळतं आहे ती गोष्ट करा ना. आणि ती माझ्या नशिबाने ती गोष्ट मला लवकर मिळाली. मी पर्यावरणाचं, गोदावरी आईचं काम करायला लागलो, मी समाधान आहे त्याच्यामध्ये. खूप सुंदर उत्तर दिलं सर. मी त्या प्रश्नाकडे येणारच आहे पुन्हा. पण मला असं वाटतं की ज्या लोकांनी 60-60 वर्ष त्यांचा एक्सपिरियन्स आहे, त्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असतात, त्यांना पण कधी कधी ही एनलायटनमेंट नसते जी तुम्हाला आज एवढ्या कमी एजमध्ये आहे. आणि मला वाटतं खूप ग्रॅटिट्यूडवाली फिलिंग येते की तुम्हाला इतक्या लवकर या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होतो मिळाला की आपण कशासाठी हे सगळं करतोय, हे म्हणजे खूप ॲप्रिशिएट आहे हे तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी. हॅट्स ऑफ आहे सर. तुम्ही जसं बोलले तसं मी त्याच्यावरच येणार आहे की सोशल इनिशिएटिव्समध्ये तुम्ही खूप चांगलं काम करताय. तर असा कोणता कॉज आहे की ज्याच्याजवळ तुमच्या मनाच्या जवळ येतो सगळ्यात जास्त? मला पर्यावरणावरती काम करायचं आहे. हे पर्यावरण 2 प्रकारचं असतं. एक बाहेरचं पर्यावरण, ज्याच्यामध्ये आपण नदी, झाड, पशु, पक्षी, डोंगर, माती हे सगळं बघतो. आणि एक असतं तुमच्या आतलं पर्यावरण. कळलं का? काय झालं आहे की माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे आतलं पर्यावरण आणि बाहेरचं पर्यावरण हे एकच आहे. आध्यात्मिक भाषेमध्ये सब शिव आहे, आतमध्ये पण आहे, बाहेर पण आहे. पण होतं कसं माहिती आहे का की आपण जर बाहेरचं पर्यावरण डिस्टर्ब केलं तर त्याचं पर्यावरण आपलं आतलं बिघडण्यासाठी ते कारणीभूत ठरतं. ही सगळी जेनझी पिढीबद्दल लोक बोंब मारतात, त्यांना नावं ठेवतात. त्यांचा दोष आहे का? दोष त्यांचा नाही, दोष तुमचा आहे, त्यांच्या आधीच्या पिढीचा आहे. कारण त्यांनी या सगळ्या पिढीला पर्यावरण समृद्ध नसणाऱ्या वातावरणामध्ये जन्माला घातलेलं आहे. मी जेव्हा 15 वर्षाचा होतो तेव्हा नाशिकमध्ये छान वातावरण होतं, थंडी चांगली थंडी पडायची, गोदावरी आई खळखळून तेव्हा व्हायची सुद्धा, झाडं झुडपं होती सगळी, बाहेरचं पर्यावरण छान होतं. म्हणून आमचं बालपण छान गेलं, छान पर्यावरणामध्ये गेलं, माणुसकी होती. कारण त्यांची आतली पर्यावरण मनं ही दूषित नव्हती. ते झालं आहे. सो तुम्हाला जे आत्ता तुमच्या आत जाणवतं आहे ना, इट्स नथिंग बट द रिफ्लेक्शन ऑफ आउटर रियालिटी, आउटर पर्यावरण. त्यामुळे ज्यांना ध्यान धारणा करून स्वतःवरती काम करता येऊन स्वतःचं पर्यावरण शुद्ध करता येऊ शकत नाही आहे, बसू शकत नाही आहे, त्यांनी बाहेरच्या पर्यावरणावरती काम सुरू करणं आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही बघा की ही जी नवीन पिढी आहे ही खूप सेन्सिटिव्ह आहे टुवर्ड्स ॲनिमल, टुवर्ड्स काय म्हणतात त्याला, ट्रीज. त्यांना निसर्गाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे त्यांचा एक मूलभूत ओढा आहे. ही नवीन पिढी जी आहे ही खूप देवाच्या अनुषंगाने पण जाते. मी यासाठी नाही म्हणत की त्यांना तिथं नवस बोलायचं किंवा काय, त्यांना तिथे स्पिरिच्युअल आतच काहीतरी शांतता मिळते म्हणून. म्हणजे काय आहे की ते आतून शांत नाही आहेत म्हणून त्यांना तिकडे जायची इच्छा होते ना. त्यांना कंपॅशन मिळत नाही म्हणून ते प्राण्यांना, पशुपक्ष्यांना कंपॅशन देता आहेत ना, प्रेम करतायत ना. जे हवं आहे ते आपण पहिले देतो, नाही मिळालं तर मग आपण हिसकावून घेतो. तशीच गोष्ट आहे ना. मग ही पिढी एवढी ड्राय असण्याचं कारण ते बिकॉज बाहेरचं पर्यावरण दूषित झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा समृद्ध पिढी निर्माण करायची असेल आतून तर तुम्हाला बाहेरच्या पर्यावरणावरती काम करावं लागणार. या उद्देशाने आम्ही काम सुरू केलं. जसं मी तुला म्हटलं की रात्री झोप लागत नव्हती, खूप सिरियल्स हिट होत्या, तरी पण का बरं, तरी झोप लागत नव्हती, काहीतरी खुणावत होतं. ते होतं आमच्या गोदावरी आईचं काम, तिला प्रवाहित करण्याचं काम. आणि ते जेव्हा सुरू केलं त्या अनुषंगाने आम्ही झाडं लावायला सुरुवात केली, तिच्या खोऱ्यामधल्या लोकांशी भेटायला, बोलायला सुरुवात केली, समाधान मिळत गेलं. एक कुंड रिचार्ज केलं, त्याच्यामध्ये पाणी आलं, छान वाटलं. दुसरं कुंड रिचार्ज केलं, छान वाटलं.
त्या अनुषंगाने लोकांशी बोलायला लागलो, लोक त्याच्याशी आई म्हणून परत कनेक्ट व्हायला लागले, आम्हाला रिस्पॉन्स मिळायला लागला, छान वाटायला लागलं. आम्ही ग्रीन कुंभ केला, जो पूर्ण हरित कुंभ होता, याच्यामध्ये एकही ॲक्सिडेंट घडला नाही. पर्यावरण पोषक नाशिकचा महाकुंभ, त्याचा बोस्टनमध्ये सत्कार केला गेला त्या गोष्टीचा. या सगळ्या गोष्टी निसर्गाचं काम करून छान स्वरूपामध्ये मिळाल्या. त्यामुळे आतमध्ये काहीतरी छान मला मिळत होतं, झोप छान लागत होती, माझं आतलं पर्यावरण शुद्ध होत होतं. पुढच्या काही वर्षांमध्ये हा उपक्रम कुठपर्यंत बघता सर? काय याचं टार्गेट काय? याचं टार्गेट एकच आहे, गोदावरी आई अविरल निर्मल बारोमास वाहती राहायला पाहिजे. ज्या नदीच्या किनारी आपली संस्कृती बसली तिला आज आपण संपवून टाकलं आहे. जिने तुम्हाला दिलं आहे, तुम्ही तिच्या मुळावर जर उठलात तर तुम्हाला ठेवणार आहे का हो? शक्यच नाही ना. तुम्ही आज बसलेले आहात, आयफोन घेता आहात, गाडी घेता आहात, एक पूर येऊ द्या, सगळं फिनिश्ड, तुमचे जगायचे वांदे होतील. हे काय तुम्ही वरती घेऊन जाणार आहात? पण हे सगळं इतकं छान स्कॅमच्या स्वरूपात आपल्याबरोबर मॅनिप्युलेट करणं चाललेलं आहे ना, फक्त आपल्याला त्यांनी आउटर रिॲलिटीमध्ये अडकवून ठेवलेलं आहे. कोणी? मीडियाने. आपण त्याच गोष्टी बघतो आहोत, हे बघून आपल्याला तेवढ्यापुरतं छान वाटतंय. आपण शिव सत्य म्हणतात ना, सुंदर, त्याच्याकडे बघत नाही आहोत. सत्य काय आहे त्याच्याकडे आपण बघत नाही आहोत. त्याच्यावरती काम करणं फार आवश्यक आहे. आणि जी नवीन पिढी नाही बॉस, ही इतकी शातीर आहे, इतकी हुशार आहे आणि इतकी ताकदवान आहे ना, यांची आता खटकी फिरली ना भाई, तर नेपाळला माहिती आहे तुम्हाला काय झालं. त्यांनी जर ठरवलं ना की नाशिकला ग्रीन करायचं आणि गोदावरी वाहती करायची, पुढच्या 1.5 वर्षामध्ये यांच्या बापाला पण ती वाहती करावी लागणार. आणि तिच्यावर तर साक्षात शिव आहे. त्यामुळे प्रयत्न तेच आहे. आम्हाला प्रत्येक यंगस्टर्सच्या, त्याला वयाचं लिमिट म्हणत नाही, आतूनही यंगस्टर्स असणाऱ्या 55 वर्षाच्या माणसाच्या मनात सुद्धा आम्हाला गोदावरी आई वाहती करायची आहे. सो तेच टार्गेट आहे. सो आम्हाला 2 गोदावरी आई वाहती करायची आहे. एक प्रत्येकाच्या मनातली आई म्हणून, आणि दुसरी आपल्या नाशिकमध्ये वाहणारी, जी राजमुंद्रीला मिळते, जाऊन भेटते समुद्राला, ती. या दोघी वाहती करायच्या आहेत आम्हाला. आणि ते होईल तेव्हा होईल, आमचं आयुष्य गेलं तरी पण चालेल. पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा तिला वाहतं करण्यासाठी प्रयत्न करत राहू. दॅट्स इट. एवढ्या निर्मल मनाने, निस्वार्थपणे जर का काही उद्देशासाठी काम करतो तर 100% ते साध्य झाल्याशिवाय होणार नाही. आहे. पण अजून तेवढं आम्ही निस्वार्थ सेवा वगैरे घडणं, अजून माणूस म्हणून काही गोष्टी आहेत ना, जरा गडबड होते, पण ती शुद्ध करून गेला आम्हाला माहिती. हा वरचा पण बघतो ना सर, ते प्रयत्न जर का निर्मल असतील तर तो यश येणं हे स्वाभाविकच आहे. फक्त वेळेची किंमत आहे, किती म्हणूनच टिकलोय आतापर्यंत, कारण उद्देश चांगला आहे. असं देवाचरणी हीच प्रार्थना करू की लवकरात माझा लवकर. हे पण आहे की जे आम्हाला जे करून, हे काम करून छान वाटतंय, मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या सगळ्या पिढींना छान वाटलं पाहिजे. त्यांना एन्झायटी, मानसिक रोग हे सगळे नको. आजकाल सायकोलॉजिस्टचे आपण इतके खिसे भरतो आहोत, तसं नको. लहान वयामध्ये एन्झायटी होते, लहान वयामध्ये इश्यूज होत आहेत, ट्रस्ट इश्यूज होत आहेत, लोकांवरती मानसिक परिणाम व्हायला लागलेला आहे. हे सगळं नको. याचं एकमेव कारण आहे, बाहेरचं पर्यावरण दूषित असल्यामुळे आतलं पर्यावरण बिघडलेलं आहे. त्यामुळे माझं एकच काम आहे की त्यांना जाणीव करून देणं की बॉस, इसकी जड हे बाहेर का जो इश्यू है वो है, त्याच्याकडे वळा. काय वाटतं सर मग की ही आजची जी परिस्थिती, याच्या मागे काय कारणं असतील? कारणं खूप आहेत. कोणीच चुकलेलं नाही आहे. चूक फक्त इच्छांची असते. त्यावेळेस ते कळत नाही की इच्छा चुकीची की काय. मला हे हवं आहे, मला 4 मजली घर हवं आहे गोदापात्रामध्ये, ही इच्छा बरोबर आहे, वाटलं पाहिजे. माझ्या खिडकीतून मला छान गोदावरीचं पाणी वाहताना दिसलं पाहिजे, ओके. पण त्यासाठी तुम्ही तिचा प्रवाह खोदता आहात, तिच्या काठावर असणारी इकोलॉजी तुम्ही संपवून टाकता आहात, तुम्ही त्यात सिमेंट ओतता आहात, पायासाठी तुम्ही काही झरे मारून त्याच्यावरती सिमेंट परत टाकता आहात. हे चुकीचं आहे ना. पण ते त्यावेळेस त्यांना कळत नाही ना, कारण त्यांना नॉलेज नसतं त्या गोष्टीचं. पण इच्छा तर असते ना. ही इच्छा आहे ना, ही सगळ्याच्या मुळाशी आहे, लक्षात ठेव. ती जरा बेसिक शुद्ध करता आली ना, मग काही प्रॉब्लेम होणार नाही. मग असा काय संदेश द्याल आजच्या या आपल्या कार्यक्रमानिमित्ताने की जर का एक छोटं पाऊल आपण उचललं, सर्वांनी एक छोटं पाऊल, तर काय असं करू शकतो की जेणेकरून पुन्हा आपली गोदामाई कुठलीही बडबड न करता, कुठलाही तर्कवितर्क फार विचार न करता काम करायला सुरुवात करा पर्यावरणासाठी. जसं की झाडं लावा, मातीचं संरक्षण करा, पशुपक्ष्यांना खायला घाला, लोकांशी चांगल्यापणाने वागा,
त्याची जी जिओलॉजी सगळी देते ती छान प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करा, स्वच्छ पाणी ठेवण्याचा प्रयत्न करा, हवा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. निसर्गावरती तुम्ही काम करायला लागलात की तुमचा आतला निसर्ग बदलणार म्हणजे बदलणार, आणि ते ऑटोमॅटिकली होतं. तुम्हाला कळतच नाही का बरं होतं. बघा ना, आपलं खूप प्रदूषण वाढलेलं असतं, पाऊस पडतो, वातावरण क्लीन होऊन जातं. तसंच आहे ते. बाहेर तुम्ही काम करायला लागलात की तुम्हाला कुठल्याही टेक्निकल गोष्टींमध्ये अडकून पडण्याची गरज पडत नाही, थेअरीमध्ये अडकण्याची गरज पडत नाही. तुमचं आतून सगळे आपोआप प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात. मी सांगतो बाबा, मी आत्तापर्यंत कामासाठी कुठे फोनच नाही केलेला, पण मला जेव्हा गरज असते त्या बरोबर काम येतं, तेवढे पैसे मला मिळतात. आवडतं नाही आवडत काम, पण माझी ती गाडी त्यावेळेस पुढे निघून जाते. हे होतं कारण राजेंद्र सिंगजींनी सांगितलं होतं, अगर आप प्रकृती का काम करोगे तो प्रकृती आपका काम करते है. गोंदवलेकर महाराज पण तेच म्हणतात, तुम्ही परमार्थ करा, तुमचा प्रपंच राम करेल. तर राम करा कशात आहे, तर या सगळ्यात आहे ना. आणि म्हणून तो आपल्यामध्ये पण आत्माराम म्हणून आहे. खूपच म्हणजे इतकं पॉवरफुल आणि हे एनलाइटनमेंट आहे की हे रिअलायझेशन करायला कधी कधी पिढ्यानपिढ्या निघून जातं, पण तरी समजत नाही. आज मी फॉर्च्युनेट आहे सर की तुमच्या समोर बसलो आणि मला हे व्हॅल्यूज ऐकायला मिळत आहे. नक्कीच मी 100% याच्यावर काम तर करेल, प्लस आपण प्रयत्न करू आपल्या पद्धतीने जो काय अवेअरनेस करायचा तो करू शकतो. आजच्या यूथसाठी सर, ज्याच्याकडे एनर्जी खूप आहे पण डायरेक्शन कमी आहे, त्यांना काय एक संदेश द्याल त्यांचं कम्पॅशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी वाढवण्यासाठी? त्यांनी आधी मेंटल पीसला प्रेफरन्स दिला पाहिजे. त्यांना शांतता कशात मिळते आधी ते बघितलं पाहिजे, आणि त्या शांतता मिळणाऱ्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे. ती प्रॅक्टिस त्यांनी रेग्युलर केली पाहिजे. बाकी त्यांच्या एनर्जीला बरोबर ऑटोमॅटिकली वाट पोटणार. झाड लावलं तर ते आपोआप वाढतं. तुमच्याकडे एनर्जी दिली आहे तर तिला आपोआप कुठे कन्झ्युम करायची याची योग्य दिशा मिळणार जर तुम्ही योग्य ठिकाणी शांत बसण्याची, तुमचा आनंद कुठे शोधण्याची प्रॅक्टिस केली तर. सो मी एकच सांगेन, ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्यांच्याकडे पोटेन्शियल नाही आहे, मी एकच सांगेल, फक्त रोज 10 मिनटं ते 15 मिनटं शांत बसा. डोळे बंद करा, श्वास बघा, जो आत येतोय बाहेर जातोय, फक्त शांत बसा 15 मिनटं. तेवढं तुम्ही फक्त रेग्युलरली करा, 90 दिवस करा. पुढचा चमत्कार ऑटोमॅटिकली व्हायला लागेल. कारण तुम्हाला ड्राईव्ह करणारा तुमचा आत्माराम ऑलरेडी मध्ये आहे. फक्त तुम्हाला त्या सोलला माहिती आहे तो कुठल्या पर्पजसाठी जन्माला आलेला आहे. पण शांतता विचारांमुळे नसते, बुद्धीमुळे नसते, बाहेरच्या गोष्टींमुळे नसते. डोळे बंद करून आपण जेव्हा शांत बसतो तेव्हा बरोबर तो आतमधला काम करायला लागतो आणि मग तो तुम्हाला ड्राईव्ह करतो बरोबर. एवढं सांगायचं तरुण पिढीला, ज्ञान द्यायचं नाही, ते लय हुशार आहे, ते मला शिकवते नाही, तुम्ही फक्त शांत बसा बस. 15 मिनटं रोज शांत बसा, काही करू नका, नामस्मरण करू नका, काही नाही, शांत बसून राहा. सर, एका मोठ्या फेलियरने तुम्हाला काय शिकवलं? मोठ्या फेल्युअरने कुठला पण असं आयुष्यात एखादा आला असेल छोटा मोठा की जो तुम्हाला काही शिकवून गेला, असं काही, किंवा एखादा इन्सिडेन्स असेल ज्याच्यातून तुम्हाला वाटलं की आपल्याला शिकण्यासारखं आहे याच्यातून काही? एका फेल्युअरमुळे मला सक्सेसचं महत्त्व कळलं. जे तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळत जातं त्याचं मला महत्त्व कळलं, पण त्याचं महत्त्व कसं नाही हे पण कळलं त्याच्यामुळे. मग मला एकच गोष्ट कळली की फक्त करत राहा. त्याला सक्सेस म्हणायचं का फेल्युअर म्हणायचं, इट्स अप टू यू. तुम्हाला वाटलं, मी एक पिक्चर केला होता ज्या पिक्चरमध्ये मला जो पिक्चर शुक्रवारी लागला आणि शनिवारी पडला, पण त्याच्यामध्ये मला माझा खूप चांगला मित्र मिळाला, अमर नावाचा. तर मी त्याला फेल्युअर म्हणू का सक्सेस म्हणू? एक्झॅक्टली, पर्स्पेक्टिव्ह मॅटर करतो. तसंच आहे, दॅट्स इट. बाकी काय तुमचं ते या गोष्टीमध्ये फारसं अडकून पडू नये. मला प्रश्न विचारल्यावर मला जरा विचार करावा लागला तर काय सांगायचं किंवा काय, असं काही कुठला असा ट्रॉमा आला किंवा काय असं काही घडलं नाही बाबा. सर, तुमच्या मॉर्निंग रुटीनबद्दल काय सांगाल? अशा कोणत्या काही गोष्टी की ज्या सवयी तुम्ही दिवस सुरू करतच नाही त्या सवयींशिवाय? असं माझी मॉर्निंग व्हायची वेळ फिक्स नाही आहे. मॅक्झिमम ती म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम ती 9, 10, 11 वाजता वगैरे होते, कारण मला झोपायलाच 2-3 वाजता सगळी कामं करत असं. पण उठल्यानंतर तुम्ही पहिले 10-15 मिनटं शांत बसतो, अख्खी सिस्टीम शांत होऊन शांततेत सुरू करतो. आणि मग काल जे ठरलं होतं, मी झोपताना जे मी ठरवलेलं असतं ते आज कसं इम्प्लिमेंट करायचं याचा विचार करतो आणि सोडून देतो. त्याच्यावरती मी आग्रही राहत नाही. कारण काय होतं ना की मी
छान विचार करून एखादा प्लॅन बनवला, आज त्याप्रमाणे आपण काम करूया असं म्हटलं की मध्येच एखादं काम निघतं. आपल्याला वाटतं की अरे नाही, हे काम मी करणार नाही आहे बॉस, हे तर माझ्या विचारामध्ये नव्हतं. पण त्याचा स्क्रीन प्ले वेगळा असतो, त्याने रात्री सगळं ऐकलेलं असतं आणि मग तो त्या कामाला पूरक असणारं काम त्या क्षणी मला त्याने पाठवलेलं असतं. हे मला तेव्हा कळत नाही ते काम करताना, पण जेव्हा मी ते काम पण करतो मला कळतं की अरे बापरे, ही लिंक इथे जोडायची होती म्हणून हे मध्ये आलेली गोष्ट आहे. सो त्याच्यामुळे उशीर झाला असेल, काय एक्स्ट्रा तुम्हाला श्रम करावे लागले असतील तर मी त्याचा त्रास करून घेत नाही. लेट गो. सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे होणार. मग लोक चिडतील का, कामाची वेळ हल्ली म्हणून लोकांना त्याचीही जबाबदारी तीच एनर्जी घेते ज्याने ते काम पाठवलेलं असतं. करून बघा, एक्सपेरिमेंट आहे पण सक्सेसफुल आहे बॉस. पण आपण असं पण म्हणतो ना सर, एखादं काही चांगलं काम आपण जेव्हा ठरवतो की हे मला करायचं आहे, वरचं पण बघत असतो की तुझे डेडिकेशन किती आहे. एक छोटे छोटे ऑब्स्टॅकल्स टाकून पाहतो की जर का तू खरंच त्याच्यासाठी डिझर्विंग आहेस तर मी तुला सगळं द्यायला तयार आहे. बरोबर. तर मग त्या केसमध्ये कसं बघता की हा ऑब्स्टॅकल म्हणून बघता की नाही मला जे ठरवलं तेच मी करायचं, का वरच्याने दिलेली काहीतरी बेटर ऑप्शन आहे मग त्याच्याकडे आपण असंच बघायचं, म्हणजे मग त्रास होत नाही. ऑब्स्टॅकल म्हणून बघितलं तर त्रास व्हायला लागणार. आता तुमची बायको जर ती तुमचं डोकं खात असेल, ऑब्स्टॅकल आहे का? खरं सांगायचं काय खोटं सांगायचं? खरं सांगा, देवाने दिलेली तुम्हाला ती, तुमचे कर्म बघून तुम्हाला दिलेली बायको आहे ती. खरं सांगा, ऑब्स्टॅकल आहे का? नाही. ऑब्स्टॅकल जर मानलं तर संपला ना विषय. मानले होते देवाने दिलेलं आहे असं मानलं तर काहीच त्रास नाही. खूप छान उदाहरण होतं, आयुष्यभर लक्षात राहील. एक फन पार्ट म्हणून छोटा एक रॅपिड फायर करू सर. वन वर्ड दॅट डिस्क्राइब्स चिन्मय उदगीरकर. पॉज. मला खरंच वाटलं तुम्ही विचार करता, म्हटलं एवढा विचार करावा. पॉज. शांत शांत. खूप मस्त. इफ यू वॉन्ट अन ॲक्टर, तुम्ही कोणत्या फील्डमध्ये असता? वकीलच करत. वकील ॲक्टर. कॅमेरा समोरचा चिन्मय आणि रिअल लाईफमधला चिन्मय किती वेगळे? फारसा काही फरक नाही आहे. ऑलमोस्ट सेम. वाव, दॅट्स ग्रेट सर. 3 थिंग्स दॅट यू कॅन स्टार्ट युअर डे विथ. उठणं, शांत बसणं, लेट गो करणं, नाश्ता करणं. बस या 3 गोष्टी. कम्प्लीट द लाईन. ॲक्टिंग गिव्ज मी फेम बट स्पिरिच्युअलिटी गिव्ज मी पीस. पीस. ॲक्सेप्टन्स. खूपच भारी उत्तर होतं आणि सर प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही एकदम पॉझिटिव्ह वेमध्ये आणि डायरेक्शन म्हणजे पर्स्पेक्टिव्ह चेंज करून टाकला बघण्याचा. जनरली एखाद्या ॲक्टरचा आपण बघतो इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणजे सिरियलच्या गोष्टी, शूटिंगच्या गोष्टी, सेटवर काय झालं या गोष्टी जास्त डिस्कस होतात. पण अपार्ट फ्रॉम दॅट आपण सोशल ॲक्टिव्हिटी, पॉझिटिव्हनेस, स्पिरिच्युअलिटी, कसं मन शांत राहू शकतं, म्हणजे हा खूप एक्सेप्शनल होता हा एपिसोड. खूपच चांगल्या गोष्टी आणि व्हॅल्यू शेअर केल्या सर. बिफोर वी क्लोज टुडे, यूथसाठी आजच्या काय सांगाल, एक छोटा मेसेज द्याल की त्यांचं सक्सेस आणि पर्पज ओळखण्यासाठी? मी मगाशी पण तेच सांगितलं तुला की याच गोष्टीत फक्त तुम्ही शांतपणे बसणं फार आवश्यक आहे. मग शांत हे विचारांना शांत करणं पण असतं आणि मनातल्या भावनांना शांत करणंसुद्धा असतं. हे करण्याची कुठली पण प्रोसेस असो, मग ती ध्यानाची असो, ती समाजसेवेची असो, ती कुठल्याही तुम्ही माध्यमातून जर ती करत असाल तर तुम्ही ती करा. तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे, पण करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आत्ता जी काही नकारात्मकता तुम्हाला जाणवते आहे, भेडसावते आहे, हा फक्त पिरियड आहे. कारण काही चांगलं व्हायचं असेल तर असा वाईट काळ येतो. तर तुम्ही आत्ता वाईट काळामध्ये आहात याचा अर्थ तुमचा पुढचा काळ हा चांगलाच असणार आहे, यावर विश्वास ठेवा. दॅट्स इट. खूपच पॉवरफुल होता हा पूर्ण सेशन. जसं की आत्ता सरांची आपण डिस्कस केलं आहे, सक्सेस हे बाहेर नाही सापडणार, तर तुम्हाला ते आत शोधावं लागेल आणि त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला बाहेर दिसणार आहे. चिन्मय सरांशी बोलताना फक्त एंटरटेनमेंट नाही मिळाली तर एनलायटनमेंट मिळालं आपल्याला सर. खरंच एंटरटेनमेंट. आणि खूप छान वाटलं सर, तुम्ही ही सगळी पॉझिटिव्हिटी शेअर केली. आणि मला एक टिप पण द्यायची की हे सगळे विचार माझे आहेत. मला कुणालाही काही शिकवायचं नाही आहे, मला कुठलाही बाबा व्हायचं नाही आहे, मी कोणी आहे असंही मला म्हणायचं नाही आहे.
हा माझा अडखळत केलेला प्रवास आहे, जो मी माझा फक्त मांडला. त्यामुळे जर कोणाचे कुठले विचार पटले नसतील तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. जसं ॲज अ ॲक्टर म्हणून तुम्हाला हजारो लोक फॉलो करतील, तर या गोष्टींसाठी पण 100% फॉलो करतीलच सर, कारण ही खूप चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं. आणि तुमचे खूप खूप मनापासून आभार सर. तुम्ही तुमचा आज वेळात वेळ काढून आमच्या चॅनलसाठी एक छोटा वेळ काढून दिला, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू सर. थँक्यू सो मच. आणि तुझं जे इनिशिएटिव्ह आहे की तू सगळ्यांना प्रकाशात आणतोयस, तुझं ते म्हणजे जे व्यवसायाचं माध्यम आहे ते पण त्याच प्रकारचं आहे. तुझ्या फर्मचं नाव काय आहे? श्रीम इलेक्ट्रिकल्स. येस, श्रीम इलेक्ट्रिकल्स. तर अशा अनुषंगाने तू प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इलेक्ट्रिसिटी ऊर्जा आणू आणि प्रत्येकाचं आयुष्य तू प्रकाशमान करू, हीच तुला शुभेच्छा. आणि ते तू करशीलच, कारण तुझी एनर्जी होती त्याच्यामुळे मी बोलता झालो. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच सर. तर मित्रांनो, भेटू अशाच एका पॉवरफुल, माइंड ओपनिंग आणि पॉझिटिव्ह एका एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, ग्रो कनेक्टेड. थँक्यू व्हेरी मच.